कांद्यावरील निर्यात बंदी अखेर उठवण्यात आलेली आहे। 40% निर्यात शुल्क आता लावून निर्यात करता येणार आहे। ऐन निवडणुकीत केंद्राने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हा मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती त्वरित खुली करावी। मी देखील मागच्या महिन्यात माननीय पियुष गोयल यांना पत्र दिलेलं होतं। त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल। आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे, फ्री केली आहे, सर्वीकडे खुली, म्हणजे सगळ्या देशांना। डिसेंबर पासून कांद्याचा भाव अतिशय रसातळाला गेलेला आहे। लाल कांदा पूर्णपणे मातीमोल भावामध्ये विकला। आता उन्हाळ कांदा सुद्धा अर्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे, तो विकला गेलेला आहे। अशा काळामध्ये या निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यात बंदी कायमची हटवली पाहिजे। त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नये। जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धूळपीक आहे असं आम्हाला वाटतं। तर शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी। तर भारती पवार आहे। ताई, काय नेमका निर्णय घेण्यात आलाय? कसा हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे? नक्कीच खूप चांगला निर्णय झाला। मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे। मी आभारी आहे माननीय मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल। कारण सातत्याने मला 5 वर्षात जेव्हा ही अडचणी आल्या असतील त्या काळामध्ये मी सरकारशी बोलून चर्चा करून शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवल्या। आत्ता देखील जसं आपण म्हणालात की ह्या बाबतीत निर्यात खुली व्हावी या बाबतीत आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो। आज त्या प्रयत्नांना यश आलंय आणि माझ्या सरकारने परत एकदा शेतकरी राजाचा विचार केलाय, शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलाय। मी आभारी आहे आणि याचे परिणाम अतिशय चांगले होतील की शेतकऱ्यांना एक चांगला मार्केटमध्ये गेल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळेल आणि हीच अपेक्षा आहे आमची की शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे आणि तो होताना दिसतोय। मी परत एकदा सगळ्यांना सांगते की ही निर्यात पूर्णतः खुली आहे, म्हणजे आता अशी कुठलीही अट नाही की याच देशात त्याच देशात, आता ही पूर्णतः खुली झालेली आहे। मला असं वाटतं ही स्पष्टता आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि जी स्पष्टता या नोटिफिकेशनमधून आलेली आहे। याच्यामध्ये नेमकी काय अट आहे? त्या अटीवरनं विरोधक टीका देखील करताय। एकूणच याचा कशा पद्धतीने आपलं उत्तर असेल? बघा, विरोधकांना कांदा प्रश्न सोडवायचा नाहीये, त्यांना फक्त तो विरोधातच ठेवला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे। म्हणजे आज ह्या निर्णयाने कदाचित आमच्या विरोधकांना फार दुःख होईल, कारण सरकारने हा निर्णय घेतला, निर्यात खुली केली। याच्यामध्ये स्पष्टता आलेली आहे की जिथे तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात ज्या पण देशात, तिथे ही MEP मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जी आहे ती आहे 550 मेट्रिक पर टन $US। तर त्यांनी कुठेतरी रेट पण सांगितला आहे। रेट का सांगितलं की इथे आमच्या शेतकऱ्याला चांगला रेट मिळाला पाहिजे। हे जर सांगितलं नसतं तो चांगला रेट मिळाला नसता, म्हणून ही कंडिशन ठेवलेली आहे। परंतु मला असं वाटतं की दोन्ही बाबतीत आपल्याकडे कांदा उत्पादन चांगलं आहे, आवक वाढायला लागली आहे, म्हणून हा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने याचा खूप चांगला परिणाम होईल आणि जे आम्ही मागणी केली चांगला भाव कांद्याला मिळाला पाहिजे, या निर्णयामुळे तो नक्कीच मिळेल। साधारणपर्यंत कितीपर्यंत हा भाव जाऊ शकतो? कारण साधारण विचार जर केला तर 46,000 इतकी ड्युटी असणार आहे, त्यामुळे साहजिकच आत्ताच्या घडीचे असलेले भाव ते दुपटीने वाढू शकतात। बघा, हे इंटरनॅशनल मार्केट असतं, यामध्ये तिथल्या देशाची मागणी, तिथल्या देशाचे वेगवेगळे रेट हे खूप वेगळे असतात। प्रत्येक देशाचा वेगळा रेट असतो। मला असं वाटतं की आता जिथे जे शक्य आहे ते एक्सपोर्ट यामध्ये काम करणारे लोक ठरवतात। परंतु सांगायचं एवढंच आहे की या निर्णयामुळे मात्र इथल्या आपला कांदा पोहोचणार आहे विदेशात आणि तिथे मागणी आहे आणि ती खुली व्हावी ही आमची सगळ्यांची मागणी होती। त्याच्यामुळे नक्कीच आपल्या इथल्या कांद्याच्या दरावर खूप चांगली एक वृद्धी होईल, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। खूप खूप धन्यवाद ताई। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदी उठवावी अशा स्वरूपाची मागणी होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रानं याबाबतचा निर्णय घेतला। कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रत्यक्षात आता शेतकऱ्यांना किती दिलासा मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।
आहे